बातमी राजकीय वर्तुळातून आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यामधील शिवसेनेचे 3 आमदार मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत। रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यामधील शिवसेनेचे हे 3ही आमदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे मंत्रालयामध्ये सध्या पोहोचल्याची माहिती मिळते। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची घडामोड, 2 दिवसात गोड बातमी मिळणार असं भरत गोगावले म्हणतात। पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार आहे। भरत गोगावले यांनी असं म्हटलेलं आहे। आधी देखील उदय सामंत इथले पालकमंत्री होते। उदय सामंत इथले पालकमंत्री होते। या दृष्टीने त्यावेळी आपण मंत्री असता आपण त्या दृष्टीने पाहिलं तर तुम्ही पालकमंत्री असता तर त्यावेळी तुम्ही मंत्री असतात, तर आता तुम्ही मंत्री असता, पालकमंत्री पद तुम्हालाच द्यावं, सगळ्या जनतेचंच म्हणणं आहे। समोर बघ रे बाळा, गणेश नाईक असं म्हणतात ठाण्यात फक्त आता कमळच फुलायला हवं असं म्हणतात। त्यांनी दर 3 महिन्याने जनता दरबार लावणं ठाण्यामध्ये असं देखील म्हटलं। चांगली बाब आहे ना, ते काय त्यांनी ठाण्यामध्ये घेतलं तर काय वावगं नाही, त्यांचाही पक्ष आहे तिथं, आमचं नवी मुंबईला आहे, आम्ही तिकडे घेऊ, पालघरला घेऊ, पण साहेब जनता दरबार हा पालकमंत्र्यांचाच होतो, असं काही नाही आहे। कार्यकर्त्यांसाठी कोणी कुठं घेऊ शकतो, त्यामुळे ती काय अडचण येते बाब। पण त्यांनी असंही म्हटलं पुढे की एकला चलोराची भूमिका आमची असेल पुढे, त्या दृष्टीने आम्ही तयारी करतो। ते बघता येईल, प्रत्येक जण चाचपणी करतोय आपापल्या। यावर तुमचे पूर्वाश्रमीचे सहकारी राऊत म्हणतायत की गणेश नाईक एकनाथ शिंदेना सिनियर आहेत, त्यामुळे त्यांनी ते घेतलं तरी चालतं। ठीक आहे, संजय राऊतला काहीतरी राग लागतोच ना।